तर स्वागत आहे आपल्या महा लेटेस्ट न्यूज चॅनलमध्ये. आपण पुन्हा एकदा व्हिडिओ पाहणार आहोत, तर तुम्ही व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा. तर आजचा आपला टॉपिक असा आहे, तर माझी लाडकी बहीण योजनेविषयी अशी आपण मोठी अपडेट घेऊन आले आहे. तर माझी लाडकी बहीण योजना KYC आजची अपडेट, तर 11 जुलै 2026ची अपडेट आलेली आहे. तर आपण पाहणार आहोत, तर या अपडेटमध्ये काय काय इन्फॉर्मेशन आहे, तर कोणता टॉपिक आहे, तर पाहणार आहोत. तर KYC आणि पात्रता पडताळणीनंतर सुमारे 70 ते 80 लाख लाभार्थी अपात्र ठरल्याचे सरकारने सांगितले आहे. तर त्यामुळे लाभार्थीची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तर माता भगिनींनो, सरकारच्या म्हणण्यानुसार ज्यांनी वेळेत KYC पूर्ण केले नाही किंवा पडताळणी अपात्र आढळले, त्याचे लाभ थांबण्यात आले आहे. तर तुम्ही KYC नाही केला असेल, तुमचा लाभ थांबण्यात येईल. तर तुम्ही KYC कंपल्सरी केला असाल तर तुमचा हप्ता डेली पडत राहील. तर KYC करणं कंपल्सरी गरजेचे आहे. तर आज प्रसिद्ध झाला आहे, तर CAG अहवालात योजनेच्या आर्थिक व्यवस्थापनाबाबत काही त्रुटीचा उल्लेख करण्यात आला आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या आर्थिक सल्लागार समितीने या योजनेचे कौतुक करत आहे. तर भविष्यात मासिक मदत वाढवण्याची पण चर्चा चालू आहे. तर शिफारस केल्याची बातमी समोर आली आहे. तर मात्र याबाबत अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही. तर अजून टोटल माहिती समोर आली ते नाही, तर चर्चा चालू आहे. तर अधिकृत माहितीसाठी व स्टेटस तपासण्यासाठी ladkibhin.maharashtra.government.in ला भेट द्या. तर जर तुम्हाला यावर यूट्यूबसाठी व्हिडिओ हवे असेल, तर आपल्या महा लेटेस्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पाहिला असेल तर तुम्ही धन्यवाद. तर लाईक आणि शेअर करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.